मध्ये आहे. तुम्हाला मी सांगतो, आता निवडणूक चालू आहे. तुम्ही बघा, म्हणजे रुपाली रमेश कोंडे निवडणुकीच्या प्रचाराला गावामध्ये जाते. तिच्याबरोबर 25-30 गाड्या आहेत. बरं, त्या गाड्या पहा, एकही पिवळ्या नंबर प्लेटची गाडी नाही. सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत. मग मला 2007ची निवडणूक आठवते. माझ्याबरोबर रिक्षा चालवणारा, दूध घालणारा, टू व्हीलरनी दूध घालणारा, असा सगळे कार्यकर्ते होते. पण त्याच्यानंतर ते उद्योग व्यवसायात ह्याच्यात उभे राहिले. अतिशय सक्षमपणे त्यांनी ते सगळं केलं. आज तुम्हाला सांगतो, त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस अविवाहित होतो. माझं 2 वर्षांनी लग्न झालं, जिल्हा परिषद सदस्य झाले. तशीच माझी सगळे सवंगडी होते. आज प्रचारामध्ये तुम्हाला सांगतो, ज्या गावात जाईल त्या गावामध्ये दोघं नवरा बायको आपल्या पोरांना सुट्टी काढून प्रचारात आहेत. त्यांची गाडी घेऊन येतात, त्यांचं डबं घेऊन येतात आणि सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रचाराच्या यंत्रणेत आहे. अहो, हे प्रेम असं सहज नाही मिळत. मग त्यांनी रमेश कोंडे हा पाहिलाय जगतानी वागतानी काय होत. म्हणजे माझ्याबरोबर आता वर्गमित्र मला प्रचारात आमचे जे आहेत ते येतात, ते सुद्धा सुट्टी काढून आल्यात, बिझी आहेत जे त्याच्या कामामध्ये, पण आलेत. त्यांना माहिती आहे बाबा 5वी ते 10वी 12वी पर्यंत रमेश कोंडे होता. आजही तसाच आहे. तेवढीच आपुलकी आहे त्यांची. नवरा बायको येतात प्रचारात, आता बायकोच्या आधी पुढे जाऊन पाया पडून मत मागतात. हे केवढं प्रेम आहे. हे असं सहज नाही ना फिटणार. खरं आहे ना.